आवाजाच्या मर्यादेचं पालन न केल्यानं दसरा मेळाव्याच्या आयोजकांविरोधात गुन्हा। जळगावात 9वीच्या विद्यार्थीनं वसतिगृहाबाहेर स्वतःला पेटवून घेतलं। केंद्रीय मंत्रिमंडळातील 3 मंत्र्यांचे राजीनामे, दिल्लीत फेरबदलाआधी राजकीय घडामोडींना वेग। आता बातम्या विस्तारानं। मुंबईतील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आवाजाच्या मर्यादेचं पालन न केल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। जळगावमधील पुष्पावती हायस्कूलच्या आवारात असलेल्या वसतिगृहाजवळ एका विद्यार्थिनीनं स्वतःला पेटवून घेतलं आहे। उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला। केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याआधी 3 मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे सोपवले आहेत। अंबिका सोने यांनी नभोवाणी मंत्रिपदाचा, सुबोधकांत सहाय केंद्रीय पर्यटन मंत्री आणि मुकुल वासनिक यांनी सामाजिक न्याय मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे। देशात भ्रष्टाचाराचा रावण बोकाळला असताना केंद्र सरकारनं दसऱ्यानंतर मुखवटा बदलण्याचा प्रयत्न सुरू केलाय। अभिनेता चिरंजीवीला पर्यटन तसंच डी पुरंदेश्वरी यांना वाणिज्य आणि आनंद शर्मा यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सोपवलं जाणार आहे।